श्रावण महिन्याला तर सुरुवात झालेलीच आहे आणि श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमी असतो. नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास म्हणून एक उपवास केला जातो. तर तो उपवास रविवारी 16 ऑगस्ट रोजी आलेला आहे. नागपंचमीचा भावाचा उपवास आणि दुसऱ्या दिवशी लगेच श्रावणी सोमवार आलेला आहे. त्यामुळे अनेक जणांना प्रश्न पडलेला आहे की आपण नागपंचमीला भावाचा उपवास नक्की कधी सोडायचा आणि श्रावणी सोमवार कधी सोडायचा. कारण दोन्ही व्रत एकामागोमाग एक आलेली आहेत, दोन्ही उपवास एकामागे एक आहेत. त्यामुळे उपवास नक्की आपल्याला कसा करायचा आहे, कधी सोडायचा आहे, या दिवशी काय करावे, उपवास काय खाऊन सोडावा, कोणत्या गोष्टी करू नयेत, या संबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेशाय चॅनलमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. यावर्षी 2026मध्ये सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी आला आहे आणि त्याच दिवशी नागपंचमीचा सणसुद्धा आलेला आहे. तर आपल्याला नागपंचमीचा म्हणजेच भावाचा उपवास हा नागचतुर्थीला करायचा असतो आणि पंचमीला सोडायचा आहे. म्हणजेच नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा उपवास केला जातो. रविवारी 16 ऑगस्ट रविवार रोजी आपल्याला हा उपवास करायचा आहे आणि 17 ऑगस्ट रोजी म्हणजे सोमवारी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. नागपंचमीचा हा उपवास भावाचा उपवास म्हणून केला जातो. या दिवशी नागदेवतेला भाऊ मानून अनेक महिला मुली हा उपवास करत असतात. आपल्या हिंदू धर्मात या उपवासाला खूप महत्त्व आहे. दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या आदल्या दिवशी नागपंचमीचा उपवास केला जातो. ज्या स्त्रियांना भाऊ नाही त्या स्त्रिया नागदेवतेलाच आपला भाऊ मानून हा उपवास नक्कीच करू शकतात. तर हा उपवास महिला मुली करत असतात. हा उपवास दिवसभर केला जातो आणि दुसऱ्या दिवशी सोडला जातो. या उपवासाला तुम्ही फळे, दूध किंवा फराळाचे पदार्थ देखील खाऊ शकता. काही ठिकाणी या दिवशी भगर म्हणजेच वरईसुद्धा खाल्ली जात नाही. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही उपवास करू शकता किंवा काही जण फक्त दूध आणि फळावर सुद्धा उपवास करतात. असे म्हटले जाते की सत्येश्वरी देवीमुळे नागपंचमीचा उपवास केला जातो. सत्येश्वरीला भाऊ होता, त्याचे नाव सत्येश्वर असे होते. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला, तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करेल तिचे मी नेहमी रक्षण करेन. त्यामुळेच या दिवशी नागदेवतेची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते. त्याचबरोबर भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जाऊ, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपली रोजची कामे आटोपून स्वच्छ स्नान वगैरे करून आपण आपली रोजची देवपूजा करायची आहे. आणि त्यानंतर एक नागनरसोबाचा किंवा नागोबाचा कागद मिळतो बाजारामध्ये, त्यामध्ये 5 चित्रे असतात. तर तो कागद आपल्याला चिटकवायचा असतो. देवघरामध्ये चिटकवा किंवा तुम्ही ज्या ठिकाणी पूजा करत असाल त्या ठिकाणी त्याची आपल्याला पूजा करायची आहे. आणि याच दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. ज्या दिवशी आपण उपवास करतो त्या दिवशी हा कागद आपल्याला देवघरामध्ये चिटकवायचा असतो. ज्या स्त्रियांना मासिक धर्म असेल त्यांनी मग पूजा करू नये, फक्त उपवास धरावा. आता उपवास म्हणून बरेच जण साबुदाण्याची खिचडी किंवा अनेक फराळाचे पदार्थ या दिवशी खात असतात. तर हा उपवास सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस करायचा आहे. म्हणजे तुम्ही फराळ करून हा उपवास करू शकता आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. पण यावर्षी दुसऱ्या दिवशी लगेचच श्रावणी सोमवार आहे, त्यामुळे आपण दुसऱ्या दिवशी देखील उपवास सोडत नाही. जर तुम्ही श्रावणी सोमवार देखील करत असाल तर आपल्याला उपवास सोडायचा नाही. त्या दिवशी सुद्धा तुम्ही फराळाचे पदार्थ खायचे आहेत. म्हणजे काही जण श्रावणी सोमवाराला तिखट मीठ खात नाहीत किंवा काही जण फक्त एक वेळेस फराळ करतात किंवा काही जण फक्त एक वेळेस जेवण करतात. जर तुम्ही दुपारी उपवास सोडला म्हणजेच दुपारी पूर्व सात्विक आहार घेतला तर सायंकाळी मात्र तुम्हाला फराळाचे पदार्थ खायचे आहेत. आणि जर तुम्ही श्रावणी सोमवार संध्याकाळी सोडणार असाल तर तुम्हाला दुपारीसुद्धा सोमवाराचे फराळाचेच पदार्थ खायचे आहेत. श्रावणी सोमवार सोडताना पूर्ण सात्विक आहार घ्यायचा आहे, ज्यामध्ये मग वरण, भात, भाजी, पोळी,
शक्यतो शेपूची भाजीचा समावेश असावा, मुळ्याचा समावेश असावा, असं आपल्याकडे पद्धत आहे. पण तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही या गोष्टी कराव्यात. आणि नागपंचमीच्या दिवशी मग पुरणाचे दिंड, कानवले, पातोळ्या असे पदार्थ केले जातात. म्हणजे उकडीचे पदार्थ जास्त प्रमाणात केले जातात. कारण या दिवशी चुलीवर, गॅसवर तवा ठेवत नाहीत, कढई ठेवत नाहीत असं म्हटलं जातं. कापत नाहीत, चिरत नाहीत असे काही नियम आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेले आहेत. त्यामुळे असे काही पदार्थ बनवले जातात. जर तुम्हाला हे पदार्थ खायचे असतील तर तुम्ही श्रावणी सोमवारी दुपारी उपवास सोडू शकता. त्यामध्ये तुम्ही हे सर्व पदार्थ खाऊ शकता आणि सायंकाळी फराळ करू शकता. कारण श्रावणी सोमवारी फक्त आणि फक्त एक वेळच आहार घेतला जातो. तर बरेच जण संपूर्ण श्रावण महिनाच उपवास करतात. तर आपण श्रावणातील सोमवारी उपवास तर हा प्रत्येकालाच असतो. तर उपवास सोडताना शक्यतो तामसी पदार्थ खाऊन उपवास सोडू नये. तर गोडाधोडाचे, पुरणाचे, सात्विक पदार्थ खाऊनच उपवास सोडावा. नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नागोबाची पूजा करतात. स्त्रिया नवीन साडी, अलंकार परिधान करून नागपंचमीच्या दिवशी नागोबाची पूजा करतात. नागाचे भाऊ म्हणून पूजन केल्याने त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते. नागपंचमीच्या दिवशी बहिणीची हाक ईश्वराचे चरणी पोहोचते. त्यामुळे बहिणीने ते भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळवळून आणि भावपूर्ण प्रार्थना करावी. त्याला समृद्धी, शक्ती आणि सामर्थ्य दे, अशी सुद्धा यामागे एक कथा आहे. नागपंचमीच्या दिवशी भाजी कापणे, चिरणे, तळणे, त्याचबरोबर शेतीतील कामे करणे, नांगरणे या दिवशी अशी कामं करणं शक्यतो वर्ज्य करावी. कारण या दिवशी आपल्या हातून कोणत्याही जीवाला हानी होऊ नये हाच यामागचा उद्देश असतो. त्यामुळे या दिवशी शक्य होईल तेवढे नियम अवश्य पाळावे. नागपंचमीच्या दिवशी तर आपण नागदेवतेची पूजा करतच असतो. पण ज्या दिवशी आपला उपवास असतो, भावाचा उपवास, त्या दिवशी पण आपण असा कागद आपल्या देवघरामध्ये चिटकावून नाग नरसोबाची तर याची देखील पूजा करायची आहे. आणि नागपंचमीच्या दिवशी तुम्ही वारुळाची पूजा करू शकता किंवा काही जण त्या कागदाची म्हणजेच नागोबाच्या कागदाची पूजा करतात. तर काही जण मातीपासून बनवलेल्या नागोबाची पूजा करतात किंवा काही जण तांदळाने पाटावरती नागोबाचे चित्र काढतात आणि त्याची पूजा करतात. जसं शक्य असेल त्याप्रमाणे आपण पूजा करायची आहे आणि उपवास करायचा आहे आणि तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा नागपंचमीचा भावाचा उपवास आणि नागपंचमीचा सण साजरा करायचा आहे. चला तर मग मी इथे व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच धार्मिक व भक्तिमय माहितीसाठी आपल्या श्री गणेश या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.